त्यानंतर आता रिपब्लिकन पक्षाला या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिपद देण्याच्या संबंधाचं आश्वासन आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि रिपब्लिकन पक्षाला विधानसभेमध्ये एकही जागा तर सोडली नाही. जी जागा कालीनाची सोडली ती जागा मी न मागितलेली ती सोडली होती आणि उमेदवारी त्या ठिकाणी त्यांचाच होता आणि सिंबॉली त्यांचंच होतं. त्यामुळे RPI जागा त्या जागेशी संबंध नव्हता. फक्त डिक्लरेशन जे आहे ती RPIला जागा सोडली असं होतं. धारावीची जागा जी आहे ती सुद्धा माननीय एकनाथ शिंदे यांनी RPIला म्हणून त्यांनी घोषित केली, पण त्या ठिकाणी सिंबॉल हे धनुष्यबाण होतं आणि त्या ठिकाणी RPIचा कार्यकर्ताही नव्हता म्हणजे उमेदवार. तर त्यामुळे तशी आम्हाला एकही जागा विधानसभेला सुटली नाही. लोकसभेला 2 जागा मिळाव्यात अशी आम्ही मागणी केली होती शिर्डी आणि सोलापूर. त्यावेळेला जागा आम्हाला सुटली नाही. तरीही प्रामाणिकपणानं विधानसभेमध्ये माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि बौद्ध समाजाची, आंबेडकरी चळवळीतल्या लोकांची आणि दलित समाजाची मतं मोठ्या प्रमाणामध्ये ही महायुतीला मिळालेली आहे आणि त्यामुळं जवळजवळ 237 जागांपर्यंत आपल्याला मजल मारता आली. आमचा अंदाज असाच होता की आम्हाला 160-170 जागा मिळतील, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची लाट आमच्या बाजूला येईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. पण लाडक्या बहिणीच्या निर्णयामुळं आणि संविधानाचा प्रचार हा राहुल गांधी आणि काँग्रेस आणि अपोजिशन खोटा प्रचार करतायत हे दलितांच्या लक्षात आणून देण्यामध्ये आम्हाला यश आलं. लोकसभेमध्ये काही ते यश आलं नव्हतं. लोकसभेमध्ये आम्ही सांगत होतो, पण लोकांना असं वाटलं की संविधान नक्कीच बदललं जाणार आहे, यांना 400 जागा मिळाल्या की मग हे संविधान बदलतील आणि हिंदुत्ववादी आहेत अशा पद्धतीचा खोडसाळ प्रचार हा करण्यात आलेला होता आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आम्हाला मोठं नुकसान झालं. महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आमच्या इंडियाला आणि आम्ही 350 पेक्षा जास्त जागा 370-80 पर्यंत मिळतील अशी अपेक्षा होती, पण आम्हाला 293 जागावरती समाधान मानावं लागलं. तर ठीक आहे, तर आता या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढं प्रचंड यश मिळालेलं आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला बोलून दाखवलेलं आहे की दलितांची मतं आम्हाला, दलित आदिवासींची मतं मिळालेली आहे. तर त्यामुळं आता राहिलेलं एक जे मंत्रिपद आहे, आता ते मंत्रिपद कोणासाठी ठेवलं आहे काय मला माहीत नाही आहे, म्हणजे एकच मंत्रिपद ठेवलेलं आहे. तर ते मंत्रिपद RPIला ते द्यावं आणि दलित ज्या प्रामाणिकपणानं अनेक मानाचा विचार न करता सत्तेच्या सहभागामध्ये आम्हाला विशेष काही न मिळालेलं असताना सुद्धा 2.5 वर्ष सत्ता असताना RPIला एक महामंडळ मिळालं नव्हतं, तरी आम्ही प्रामाणिकपणाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे जात आहे. बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांची कामं पूर्ण होत आहे आणि नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेबांचं संविधान मजबूत करणारे नेते आहे असा विश्वास आम्हाला असल्यामुळं आम्ही NDA सोबत आहोत, महाराष्ट्रात महायुतीसोबत आहोत. त्यामुळं महायुतीच्या नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि एक MLC आणि एक मंत्रिपद RPIला द्यावं ही आमची आग्रही मागणी आहे. लवकरच एक शिष्टमंडळ आमचं देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्याव्यात आणि पुण्यामध्ये मागच्या वेळेला डेप्युटी उपमहापौर आम्हाला मिळालं होतं, पण आमची मागणी अशी आहे की या वेळेला रिपब्लिकन पक्षाला महापौर 2.5 वर्षाचं देण्याच्या संबंधामध्ये रिपब्लिकन पक्षाची मागणी राहणार आहे. चर्चेनंतर काय होते ते पाहूया, पण रिपब्लिकन पक्षाला एकदा तरी महापौरपद द्यायला हरकत नाही अशी आमची मागणी आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक 20 जागा मिळाव्यात. मागच्या वेळेला 12 जागा दिल्या होत्या, पण आम्हाला मागच्या निवडणुकीत काही विधानसभेमध्ये न दिल्यामुळं RPIला जागा थोड्या जास्त द्याव्यात, म्हणजे आमची 20 जागांची मागणी असेल आणि महापौरपद आपल्याला मिळालं पाहिजे ही आमची मागणी असेल.